थांब जरा, नीट करते. बघ अर्षद, सुनी म्हणतात आपल्याला काय. बापरे, काय करायचं या सौंदर्याचं. सुमी, आज जरा ग्लो जास्तच वाढलाय ने. अरे कोणाची बिशाद आहे तुला नकार द्यायची. लाजलं ग बाई, लाजलं माझं लेकरू. ताई, एक सांगू का, पाहुणे येत आहेत. गप ग, कशाला छळते तिला. तू पण लाजशील तुझ्या वेळेला. माझं काय लागला. नाही पोराचा हात उचला. बोल. हॅलो, किधर आहे तू. हॅलो डिअर, कुठे आहेस तू. हा, कोण बोलताय. हॅलो, हाय. हॅलो, कुठे आहेस तू, सांग ना मला. नेहा. नेहा, अरे याचा अगोदर झंझट चालू आहे. हा बॉस साठी बरोबर नाही, सोडू नका याला. सोड. अरे कसं ओळखलास आवाज. ओळखलं ना, ओळखलं. हो, अगदी बरोबर ओळखलंस तू. मी नेहाच बोलतेय. तुझ्या आवाजाला काय झालंय पण. आणि हा कुठचा नंबर आहे. वो थ्रोट इन्फेक्शन हुआ. झालंय. ते सोड ना, तू मला भेटायला ये ना, मला खूप महत्वाचं बोलायचंय. मी तुला लोकेशन सेंड करते, तू तिथे ये. हा, तू जर नाही आलास ना तर तू ज्या दुकानासमोर आहेस ना तिथे येऊन मी तुझा गळा दाबे ना. हॅलो. काय रे, काय प्रॉब्लेम आहे. नाही, प्रॉब्लेम नाहीये. तुम्ही व्हा पुढे, मी येतो मागून. मुलीच्या घराचं पडलं, आता कुठे जायचं तुला. 5 मिनिटं द्या, मी मागून येतो, तुम्ही व्हा पुढे. फर्स्ट टाइम केलं सर, भीती वाटणारच ना. अँग्री बर्ड लव बर्ड झालं. हा, नाही एवढं सुंदर, अप्रतिम, छान अशी काय गोड बोललात तुम्ही. बहनजी, माफ करा बहनजी. सॉलिड बोलली यार. लोकेशन सेंड. इरा मशीन लावायचंय बाळा. कुठे. कुठेतरी लपून बसलीये का. इरा दिसली. इरा, आउच. इरा, आर यू ब्लाइंड ऑर व्हॉट. तुला बोलता येत नाही पण दिसतं ना की डोळे पण फुटलेत तुझे. ईशा, तोंड सांभाळून बोला. का, काय चुकीचं बोलले मी. हेच ना की तिला ऐकता येत नाही, बोलता येत नाही. खोट आहे का ते. तिला ऐकू येत नाही, तिला बोलता येत नाही. आत्ता लहानपणापासून ती तशी नाहीये हे माहितीये तुला. आणि मला एक गोष्टीची खात्री आहे की तिला बोलताही येणार आहे आणि तिला ऐकूही येणार आहे. कळलं. ईशा, तू मला काय काय टोमणे मारतेस हे मला कळत नाही असं जर तुला वाटत असेल ना तर ते खोटं आहे. सगळं कळतं मला.
लहान बहीण आहेस तरीही मी सगळं ऐकून घेते निमूटपणे. पण माझ्या इराच्या बाबतीत एकही शब्द वाकडा तिकडा बोललीस तर गाठ माझ्याशी, एवढं लक्षात ठेव. कळतंय? स्वयं पत्ता शोधायला काही त्रास नाही ना झाला? नाही नाही, काय त्रास नाही. येईलच आता. माझी तारिणी मुळातच दिसायला सुंदर आहे. मेकअप करून डागडुजी करायची गरज तिला नाही, तुला आहे. तुमचा भाऊ कुठे कामात अडकलाय का? नाही नाही, येतच असेल. दुसरा मास्क नाही मिळाला का रे तुला? माणूस या एक जनावर आहे सर. ह्याला डिकोड करायला टेक्नोला बोलवायचं का? एक एकल बोल 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 बोल, काय म्हणतोय बोल. कोण आहात तुम्ही? कोण आहात तुम्ही? ए, आम्हाला तुझ्या नेहाने पाठवलंय. गर्लफ्रेंड आहे ना तुझी ती? हो हो, नेहा माझी गर्लफ्रेंड आहे. गर्लफ्रेंड असताना लग्न करतो काय रे? हा? क्या रे, तुम्ही मुलीला काय समजता? त्यांच्याकडून सगळ्या अपेक्षा करायच्या आणि स्वतः 10 ठिकाणी माती खायची. साले तुम लोगों को है ना. अरे इसको संभालो. अरे बोल ना मग. हो, मी माझ्यासाठी नाही, माझ्या काकासाठी मुलगी बघायला जात होतो. काकाच्या नावाखाली आम्हाला मामा बोलतोस का रे? नाही, ओरडू नका. हा? ह्याची शपथ. ए, नेहाची शपथ. नेहाची शपथ. खरं सांगतो. काकासाठी स्थळ असं कसं? हा बघा, आलाच नवरा मुलगा. नमस्कार. काय हवंय बॉस? बॉस तसं घरात बायकोच बॉस असती म्हणा. करेक्ट आहे. अहो तुमचं मंगलसूत्र तेच वाढवलंय ना, हां त्याच्यामुळेच आम्ही आलो इकडे. म्हटलं तुमच्याकडे सारे डिझाईन्स बघाव्या. आमच्याकडे खूप छान छान डिझाईन आहेत बरं का. हो, खरं सांगतो मी. काकासाठीच स्थळ बघायला जात होतो आम्ही. हा, आपण चुकीच्या माणसाला उचललाय. पाहिलं, बॉस शिवाय प्लॅनिंग फस्तच आपलं. बॉस. बॉस कोण आहे तुमचा? ए, ते सोड. तुझा काका कुठे आहे? काका. काका, वाचवा वाचवा वाचवा. हा प्रदीप माझा भाऊ. त्याच्यासाठीच मुलगी बघायला आलोय तुमच्याकडे. गुणी आहे बघा आमची पोर. लाजतीये त्याला बघून. मम्माने परफेक्ट मुलगा शोधलाय या काकूबाईसाठी. हो ना,
काकूबाईसाठी एकदम काकाच योग्य आहे. रेखा जरा आज चल, मला तुझ्याशी थोडं बोलायचंय. हो आई, बोलूया. पाहुणे गेले की बोलू. रेखा मला आत्ताच बोलायचंय. आई एवढी कसली घाई आहे? आई हो आलेच हा, आले. आई ताई तुला त्रास व्हावा ना म्हणून मुद्दाम करते. आमचा प्रदीप पण जरा लाजराच आहे. अरे लाजतोस काय, जरा बघ एकदा मुलीकडे. इरा मला सांग, तू वरती काहीतरी चित्र काढत होतीस आणि मग तू लपवत होतीस, हो ना? मग मला ते चित्र दाखव ना. का? नो प्रॉब्लेम. मम्मा स्वतः आता इराने काढलेलं चित्र बघणार आहे. इराने किती छान ड्रॉइंग काढलंय बघू. ओ वाव, इरा किती सुंदर चित्र काढलंयस तू. काय क्यूट आणि सुखी त्रिकोणी कुटुंब आहे ग तुमचं. छोटस क्यूट स्वीट कुटुंब है ना. ए मला सांग, ह्याच्यात कोण कोण आहे? ही बघ, ही तू आहेस ना. आणि हे इरा. ईशा नो. प्रज्ञा, इराला घेऊन जा. स्वयं. रेखा, किती अप्पलपोटी असशील ग तू. माझ्या तारिणीसाठी आलेलं चांगल्या घरातलं स्थळ तू निशीसाठी फिरवलंच, आणि आता हे ध्यान घेऊन आले तिच्यासाठी. कुठल्या जन्माचं वैर साधतेस ग? हा, तुझ्या पोटची मुलगी नसली तरी तारिणी तुला आईचाच मान देते ना. हा, अरे तुझ्या शब्दाखातर ती लग्नाला तयार झाली, आणि तू काय तिच्यासाठी असलं स्थळ आणलंस? आई, तुम्ही जरा समजून घेणार आहात अगं काय समजून घ्या. आई, काय रे माधवा? अरे आई जरा हळू. अरे तारिणी तिची जरी रक्ताची मुलगी नसली तरी तुझी रक्ताची मुलगी येणार रे. हा, असं स्थळ आणलं तिच्यासाठी? अगं आई, मला सुद्धा माहित नव्हतं की हा असा मुलगा आहे म्हणून. ते रेखा, तू मला सुद्धा अंधारात ठेवलंस. मला लाज कशी वाटत नाही रे? माझ्या सोन्यासारख्या नातीला हे असलं म्हातारं स्थळ आणलं तुम्ही. आई अगं ते बाहेर आहे, जरा हळू. म्हणे हळू. आमच्या आयुष्याचा भाग नाहीये. तुमच्या नाही, तुझ्या आयुष्याचा भाग नसेल तो, पण इरासाठी तो खूप स्पेशल आहे. कदाचित तुझ्याही पेक्षा जास्त स्पेशल आहे. आणि काय ग, सगळ्यांना खूप फॅमिली फॅमिली असं म्हणून लेक्चर देत असतेस ना तू. मग इराला तिच्या बाबांना का नाही भेटू देत? ईशा, का नाही भेटू देत? काय झालं? ओह, डॉक्टर काका,
गैरसमज. हिचा ना गैरसमज झाला की इरा बोलू शकेल, ऐकू शकेल. तर प्लीज डॉक्टर काका, हिला आहे ना जरा सांगा की तसं काहीही होणार नाहीये. आणि जसे इतरांना उपदेशाचे डोस देत असता ना, तसे या तुमच्या कौशिकीला सुद्धा द्या जरा. ईशा, स्वयं. हा, आमच्या तारिणीला तुमचा भाऊ अगदी आवडलेला दिसतोय. ऑफकोर्स तू आवडण्यासारखेच आहेत ना जिजू. आय टेल यू, जोडी इतकी शोभून दिसेल ना. राईट काव्या? हो ना, एकदम मेड फॉर इच अदर वाटतायत. एक्झॅक्टली. सगळ्यांचं जर हेच मत आहे तर लग्न जमलंय असं समजू का? वाव, येस. हो हो, अगदी आमच्याकडून होकारच समजा तुम्ही. काही प्रॉब्लेम नाही आम्हाला. तरी पण त्यांना एकमेकांशी काय बोलायचं असेल तर बोलू द्या. कशाला? लग्नानंतर होतीलच की गप्पा. आयुष्य पडलंय पुढे गप्पा मारत बसायला, नाही का? मला जरा बोलायचंय यांच्याशी. अगं बाई, यांच्याशी का? आता यांच्याशी वगैरे बोलायला लागले आत्तापासून. हरकत नाही, बोलून घ्या ना. अगदी नीट बोलून घ्या. हा, नीट बोल त्यांच्याशी. दादा, अहो, आमची मुलगी काय तुमच्या मुलाला पळवून नाही नेणार आहे. घ्या, खाऊन घ्या ना. बसा आरामात. आई, नेमका प्रॉब्लेम काय आहे तुमचा? हा, मुलाचं वय जास्त असलं ना तरी मुलगा स्वभावाने चांगला आहे, घराणं चांगलं आहे, चोऱ्या माऱ्या करत फिरत नाही, चांगला ज्वेलरी शॉप मध्ये कामाला येतो. हो का? तो तुझ्या निशीचं लग्न लावून देशील त्याच्याशी? दिसणं बघणार नाहीस ना त्याचं? नुसता दिसण्यावर संसार होत नाही आई. मी केलं ना यांच्याशी लग्न. अहो, झाला ना आपला संसार. 2 मुली झाल्यात. पण तुझ्यात आणि माझ्या तारिणीत खूप फरक आहे. काय इथे बोलत बसलाय? तिकडे तारिणीने मुलाला पसंत केलंय, दोघं बाहेर बोलायला गेलेत. चला आपण पटपट पुढचं ठरवू, म्हणजे निशीच्या लग्नाला मोकळे आपण. तुमच्या मनात कितीही आनंदाच्या उकळ्या फुटत असल्या ना, तरी एक गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवायची. काहीही झालं तरी मी माझ्या नातीचं लग्न त्या म्हाताऱ्याशी करू देणार नाही म्हणजे नाही. आणि हा सुमित्रा बेलसरेचा शब्द आहे, हे लक्षात ठेवायचं सगळ्यांनी. त्या दिवशी आपण याआधी कधी भेटलोय का? अहो साहेब, अहो बघताय काय? अहो वहिनी बॉस ना, ते घालायला मदत करा. हो, हे बघा, हे आहे ना, हे क्लिप असते. हां, ती अशी लावायची. हा, लावा बरं. नाही, आपण पहिल्यांदाच भेटतो ना. आपण कुठे भेटलोय आधी? सोड. भेटलोय का आपण? मी आतापर्यंत 21 मुली पाहिल्या, पण तुमच्यासारखी पाहिली नाही हो. खरंच तुम्ही खूप छान आहात.
तुमचा होकार असेल तर आपण आज जाऊन सांगूया का? मी तुम्हाला कुठेतरी पाहिलंय. काय हवंय बॉस? बॉस तसं घरात बायकोच बॉस असती म्हणा. करेक्ट आहे. हा बॉस वहिनी. हळू 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 पण